कोरबडा येथील एका शाळेतील शिक्षक अमोल लोडे यांनी शाळेतील एका अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर केलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाचा निषेध म्हणून गडचांदूर संविधान चौक येथे 3 ऑक्टोबर रोजी भारतीय जनता पार्टी महिला आघाडीतर्फे निषेध आंदोलन करण्यात आलं। या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली। आंदोलनात भाजपा महिला आणि पुरुष पदाधिकारी तसंच कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। दरम्यान यावेळी भाजपा महिला आघाडीच्या पदाधिकारी यांनी आरोपी अमोल लोडे याच्यावर त्वरित कडक कारवाई करावी, अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या वतीने आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला। कोरबडा तालुक्यामध्ये झालेले ह्या चिमुकलीवर जी अमोल लोडे यांनी जे चिमुकल्या मुलीवर जे अत्याचार केला आहे त्या अत्याचाराविरुद्ध आज या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टी महिला आघाडीतर्फे गडचांदूरमध्ये निषेध करण्यात येत आहे। तर आज ते एका मुलीवर नाही तर अनेक मुलीवर त्यांनी अनेक दिवसापासून हे असे अत्याचार तो करत होता आणि जेव्हा उघडकीस आलं तेव्हा काँग्रेसचे जे कोरबड्याचे काँग्रेसचे नेते आहेत त्यांनी त्या प्रकरणाला बंद करण्याचा प्रयत्न केला होता। असे जर नेते लोक जर या अशा प्रकरणाला बंद करत असेल तर या समोरही अशा मुलीवर महिलांवर अन्याय अत्याचार होत राहील आणि असे अन्याय अत्याचार होणं हे आम्हाला भारतीय जनता पक्षाला हे मुळीच मान्य नाही। यासाठी आम्ही या नराधमाला अमोल लोडे यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी गडचांदूर शहरातर्फे भारतीय जनता पार्टी महिला आघाडीतर्फे या ठिकाणी निषेध मोर्चा आयोजित केला आहे। कोरबडा येथे एका चिमुकलीवर जो अत्याचार झाला त्याचा जो आरोपी आहे अमोल लोडे हा काँग्रेस युवा शहर अध्यक्ष आहे आणि बघा ही किमया आता तर नवरात्रीचा उत्सव चालला आहे। यामध्ये आपण महिलांचा उत्साह जागर करतो, महिलांचा सत्कार करतो, महिलांचा सन्मान करतो आणि या काँग्रेसवाल्यांचं काय काम आहे तर एका 11 वर्षीय मुलीला तेही गुंगीच औषध देऊन या काँग्रेसवाल्यांना माय नाही, बहीण नाही, यांना कोणती नाती नाही, गोती नाही। अरे 11 वर्षाच्या मुलीला काय समजतं, पण यांना एकच समजतं की महिला ही फक्त भोगाची वस्तू आहे। राजुऱ्याचं प्रकरण असेल, आदिवासी मुलींच्या हॉस्टेलवर ज्या नेत्यांच्या छत्रछायेखाली राहत होत्या मुली त्यांच्यावर अत्याचार करण्याचं याच विभागातील आमदारांच्या भावाने कृत्य केलं आणि म्हणून यांना कुठलीही लाज लज्जा नाही आहे। हे सगळे लाज लज्जा सोडलेले लोक आहेत आणि आज काय करतायत तर या अमोल लोडे नावाच्या या काँग्रेसच्या युवा शहर अध्यक्षाला वाचवण्यासाठी या कोरबडा शहरातील जे नेते आहेत काँग्रेसचे हे वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते, पण आज या देशात जे कायदे आहेत आज नरेंद्र मोदीचे आणि आमच्या महायुतीच्या सरकारच्या हातून कोणीही सुटणार नाही। जो महिलांच्या विरोधात जाईल, जो महिलांवर अत्याचार करेल त्याला शिक्षा देण्याचं काम आमचं सरकार आज करते आहे। आणि एकच मुलगी नाही आहे, मी तर सांगू शकते की या नराधमांनी आजपर्यंत कित्येक मुलींना आपल्या हौसेला बळी पाडलं असेल आणि कित्येक मुली या त्याच्या बळी पडल्या सुद्धा असतील, पण ज्या आज या मुलीच्या आईवडिलांवर दबाव आणला जात आहे की तुम्ही केस मागे घ्या। अरे तुमच्या घरी जर तुमच्या आईवडिला मुलींच्या बाबतीत असं झालं तर तुम्ही हेच बोलणार आहात का? पण काँग्रेसवाल्यांच्या नजरेत मात्र बाई ही एक उपभोगाची वस्तू आहे आणि म्हणून ते या नराधमाला वाचवू पाहतात। माता जगदंबेच्या चरणी प्रार्थना करते की या काँग्रेसवाल्यांना सद्बुद्धी दे, या काँग्रेसवाल्यांना चांगली बुद्धी दे की महिलांचा सन्मान करण्याचा, महिलांचा सत्कार करण्याचा। आणि म्हणून या 11 वर्षीय मुलीवर जो अत्याचार झाला त्याचा आम्ही निषेध करतो आणि या अमोल लोडेला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आम्ही मागणी सुद्धा करतो।